आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंग्लिशच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 4 रिलेशन बिटवीन के यावरील आधारित न्यूमेरिकल नंबर 7 पाहणार आहोत. यामध्ये आपण गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. अ स्टील बार 40 mm वाईड स्मॉल डब्ल्यू ने डिनोट करतो अँड 20 mm थिक टी ने डिनोट करतो. 500 mm लॉंग लेंथ दिलेलं आहे 500 mm कॅपिटल एल ने डिनोट करतो. इट इज सब्जेक्टेड टू ऍक्सियल टेन्साइल फोर्स. टेन्साइल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा फोर्स दिलेला आहे. फोर्स कॅपिटल पी ने डिनोट करतो 80 किलो न्यूटन. इफ द चेंज इन लेंथ ऑफ द बार इज, चेंज इन लेंथ कशी करतो, डेल्टा एल ने डिनोट करतो. 2 mm दिलाय. कॅल्क्युलेट चेंज इन विड्थ डेल्टा डब्ल्यू अँड चेंज इन थिकनेस डेल्टा स्मॉल टी ऑफ बार. आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले. चेंज इन विड्थ आणि चेंज इन थिकनेस फाइंड आउट करायला सांगितले. टेक पॉइझन रेशो म्यू त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे 0.30. ऑल्सो फाइंड ई जी अँड के. यंग मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि बल्क मॉड्युलस फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर रिलेशन बिटवीन ई जी आणि रिलेशन बिटवीन ई के याच्या आधारे आपण जी आणि के ची व्हॅल्यू कधी फाइंड आउट करू शकतो, ज्यावेळी आपल्याला ई आणि पॉइझन रेशो म्यू माहित असेल तर आपण जी आणि के ची काय करू शकतो, व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. याच्या अगोदर बरेच न्यूमेरिकल पाहिलेले आहेत, त्यामध्ये डायरेक्ट ई आणि म्यूच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्यामुळे डायरेक्ट जी आणि के फाइंड आउट करायचो. परंतु आता यामध्ये म्यू माहित आहे, ई ची व्हॅल्यू माहित नाही. तर सर्वप्रथम काय करूया, यंग मॉड्युलस ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. फॉर्म्युला काय असतो, पीएल डिवायडेड बाय ए इंटू चेंज इन लेंथ. फोर्स पी दिलेला आहे, किती आहे तो 80 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की किलो न्यूटनचं न्यूटन. इंटू लेंथ दिलेलं आहे 500 mm. ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवायडेड बाय एरिया. कोणता सेक्शन दिलाय, याचा विड्थ डिफरंट आहे आणि थिकनेस डिफरंट आहे, म्हणजेच काय, रेक्टँगल सेक्शन दिलेला आहे. आणि एरिया फॉर रेक्टँगल कसा करतो आपण, बेस इंटू डेप्थ. बेस किती दिलाय त्यांनी, 40 mm. ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आणि डेप्थ किती दिली, 20 mm. हे सुद्धा ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. 4 इंटू 2 8 आणि 0000. एरियाचं युनिट काय असणार आहे, एम एम स्क्वेअर. 800 इथं पुट करूया एरियाची व्हॅल्यू. इंटू चेंज इन लेंथ त्यांनी दिलेलं आहे, किती आहे ती 2 mm. ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. म्हणजेच यंग मॉड्युलस चा आपण या कॅल्क्युलेशनच्या आधारे काय करू शकतो, व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 80 इंटू 10⁻³ इंटू 500 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 800 इंटू 2 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 25,000. आन्सर आलेला आहे. ENG बटन प्रेस करून छोटी व्हॅल्यू तयार करूया. किती आलं, 25 इंटू 10⁻³ आणि यंग मॉड्युलस ईच युनिट काय असतं, न्यूटन पर mm स्क्वेअर. ईची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. पॉइझन रेशो मी ऑलरेडी माहित आहे. रिलेशन बिटवीन EG या फॉर्म्युला साहाय्याने जीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. रिलेशन बिटवीन EG काय असतं, तर E इज इक्वल टू 2G ऑफ 1 प्लस म्यू. यंग मॉड्युलस ई फाइंड आउट केलेला आहे, किती आहे तो 25 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 2 ॲज इट इज जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्यूची व्हॅल्यू दिलेला आहे 0.30. डायरेक्ट आपण काय करूया, जीचा आन्सर फाइंड आउट करूया. जी इज इक्वल टू काय होणार, ह्या दोन टर्म इकडे जीला इंटू आहे, तिकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच काय 25 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ 1 प्लस 0.30 किती असणार, 1.30. म्हणजे फायनल आन्सर जी कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 25 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 1.30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं. ENG बटन प्रेस करूया. किती आन्सर आलं, 9.615 इंटू 10⁻³ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी युनिट काय असतं, न्यूटन पर mm स्क्वेअर. ई ची व्हॅल्यू माहित आहे, पॉइझन रेशो म्यू माहित आहे. रिलेशन बिटवीन ई के वापरून काय करूया, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. रिलेशन बिटवीन ई के काय असतं, इज इक्वल टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. ईची व्हॅल्यू ॲज इट इज पुट करूया. किती आहे ती 25 इंटू 10⁻³ 3 ॲज इट इज. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.30. काय करूया, के एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसऱ्या साईडला पाठवूया.
3 आणि हा ब्रॅकेट केला काय इंटू ह्या साईडला आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार म्हणजेच काय 25 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय थ्राइस ऑफ 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.30. केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 25 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये थ्राइस परत एक ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस ब्रॅकेटमध्ये 0.30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं. ENG बटन प्रेस करूया. आन्सर किती आलं? बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू 20.833 इंटू 10 टू द पॉवर 3 आणि बल्क मॉड्युलस के चं युनिट काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. तर विचारल्याप्रमाणे एक मॉड्युलस ई मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी आणि बल्क मॉड्युलस के काय केलंय फाइंड आउट केलंय. त्याचप्रमाणे आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय चेंज इन विड्थ आणि चेंज इन थिकनेस. तर यासाठी फॉर्म्युला काय असतो पॉइझन रेशो म्यू इज इक्वल टू काय असतं इलेक्ट्रल डिवायडेड बाय ई लिनियर. लिनियर मध्ये काय असतं चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. इलेक्ट्रल मध्ये काय असणार आहे चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस. मग आपल्याला सर्वप्रथम इलेक्ट्रल फाइंड आउट करावं लागेल. तर बघा म्यू पॉइझन रेशो दिलेला आहे किती आहे तो 0.30 इज इक्वल टू इलेक्ट्रल फाइंड आउट करायचे डिवायडेड बाय ई लिनियर किती आहे. ई लिनियर म्हणजेच काय असतं चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ व्हॅल्यू पुट करूया. इलेक्ट्रल डिवायडेड बाय चेंज इन लेंथ किती आहे 2 mm दिलेले आहे. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल दिले का दिले 500 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. या इक्वेशनच्या सहाय्याने काय करूया इलेक्ट्रल फाइंड आउट करूया. देअरफॉर इलेक्ट्रल इज इक्वल टू कसं होणार 2 डिवायडेड बाय 500 इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार. कॅल्क्युलेट करूया. 2 डिवायडेड बाय 500 4 इंटू 10 टू पॉवर -3 आलं इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार इंटू 0.30. किती आन्सर आला आपलं 1.2 इंटू 10 टू द पॉवर -3. लॅटरल स्ट्रेन कोणतीही स्ट्रेन त्याला युनिट नसतं त्यामुळे ऍज इट इज लिहूया. हा रेक्टँगल असल्यामुळे काय केलं चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस कशात येणार इलेक्ट्रल मध्ये येणार. हा जर का सर्क्युलर इन सेक्शन असतं तर काय आलं असतं चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर काय आलं असतं इलेक्ट्रल आलं असतं. आणि इलिनियर कधी पण काय असतं चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. तर इलेक्ट्रल फाइंड आउट केलंय. आता काय करूया चेंज इन विड्थ आणि चेंज इन थिकनेस फाइंड आउट करूया. मग बघा इलेक्ट्रल इज इक्वल टू काय असणार आहे चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ. चेंज इन विड्थ किती आहे फाइंड आउट करायचे आहे. देअरफॉर चेंज इन विड्थ इज इक्वल टू इथंच ठेवूया हा डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजे काय इलेक्ट्रल इंटू डब्ल्यू. इलेक्ट्रल किती काढले आपण 1.2 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू ओरिजिनल विड्थ किती दिलंय त्यांनी 40 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही म्हणजे चेंज इन विड्थ काय होणार ब्रॅकेटमध्ये 1.2 इंटू 10 टू द पॉवर -3 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 40 0.048 चेंज इन विड्थ आहे याचं युनिट काय असणार आहे mm. आता ही इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार बघा इथं काय म्हटलंय टेन्साईल फोर्स म्हणजे काय बॉडीला बाहेरच्या साईडला ओढणार. आणि जर का बॉडीला बाहेरच्या साईडला ओढला आता सपोज ही बॉडी आहे ह्याला जर का बाहेरच्या साईडला ओढलं तर याची काय होणार आहे लेंथ इन्क्रीज होणार आहे. आणि याची जर का लेंथ इन्क्रीज झाली तर इकडे जे काही डायमेन्शन आहे हा जर रेक्टँगल असेल तर याची विड्थ आणि थिकनेस काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणजेच काय चेंज इन विड्थ चेंज इन थिकनेस काय असणार आहे डिक्रीज असणार आहे. टेन्साईल जर का कॉम्प्रेसिव्ह असतं तर काय झालं असतं बघा ह्याला आतल्या साईडनं ह्याला आतल्या साईडला दाबलं असतं मग ह्याची लेंथ काय झाली असती ह्याची जी काही लेंथ आहे ती कमी झाली असती. लेंथ कमी झाली असती तर याची थिकनेस आणि विड्थ काय झाली असती इन्क्रीज झाली असती. परंतु इथं कसं दिलंय टेन्साईल फोर्स दिलाय बाहेरच्या साईडला ओढणार बाहेरच्या साईडला ओढल्यामुळे लेंथ इन्क्रीज होणार आणि ऑटोमॅटिक काय होणार विड्थ आणि थिकनेस त्याची काय होणार आहे डिक्रीज होणार आहे म्हणून इथं डिक्रीज लिहिलं. सिमिलरली बघा इलेक्ट्रल इज इक्वल टू काय असणार चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस. चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस. आपल्याला काय हवाय चेंज इन थिकनेस पाहिजे मग चेंज इन थिकनेस इथंच ठेवा डिवायडेड बाय
ओरिजिनल थिकनेस आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच काय इलॅटरल इंटू ओरिजिनल थिकनेस. इलॅटरल किती आहे 1.2 इंटू 10⁻³ इंटू ओरिजिनल थिकनेस त्यांनी दिलेले किती आहे ती 20 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर चेंज इन थिकनेस इज इक्वल टू आन्सर काय येणार ब्रॅकेटमध्ये 1.2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 20 किती आन्सर आला आपलं 0.024. चेंज इन थिकनेस युनिट काय असणार आहे mm. ही सुद्धा काय होणार आहे टेन्साईल फोर्स असल्यामुळे लेंथ इन्क्रीज बाकीचे सर्व डायमेन्शन काय होणार आहे डिक्रीज मग थिकनेस सुद्धा काय असणार आहे डिक्रीज. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे चेंज इन विड्थ चेंज इन थिकनेस चेंज इन विड्थ चेंज इन थिकनेस यंग मॉड्युलस ई मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी आणि बल्क मॉड्युलस के या सर्व व्हॅल्यू काय केलेल्या आहेत आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चालू जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 8 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.